नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती काहीशी अशी आहे. नमस्कार मंडळी. तर आजच्या 18व्या भागामध्ये म्हणजे 100 दिवसांनी 100 कविता यांचा 18वा भाग आहे आणि मी बाहेर आलो ॲक्च्युली. तर काय होतं आहे की मला व्हिडिओ रेकॉर्ड करायला तर वेळ मिळत नाही. पण असा मिळणारा वेळ मी वाया तर नाही घालवू शकत आणि कडक ऊन पडलं इकडे. आता मी सध्या साताऱ्यामध्ये आहे. म्हटलं व्हिडिओ तर बंद नाही करू शकत. तर आज आपण कविता कोणाची घेणार आहोत तर मी थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. आणि हां, या साताऱ्यामध्ये आल्यानंतर पुन्हाही जाळी जरा जास्तच लागेल ती वेगळी गोष्ट आहे. पण कविता कोणती घ्यायची तर कविता आज इंदिरा संत यांची कविता घ्यायची. इंदिरा संत यांचा जन्म विजापूर येथे 4 जानेवारी 1914ला झालेला. आणि हां, कानडी भाषा त्यांना येत होती बऱ्यापैकी आणि घरामध्ये वाङ्मयी वातावरण होतं, त्यामुळे त्यांची कवितेकडे असलेली ओढ ही साहजिक होती. तर आजची जी कविता आहे या कवितेमध्ये एक आईची अवस्था काय आहे ती आपल्याला कळेल. आपली शालेय जीवनातली कविता आहे आजची. ठीक आहे, तर घेऊयात पुढे. इंदिरा संत यांच्या काही जे काव्यसंग्रह आहेत मी तुम्हाला सांगतो. त्यातलं नाव आहे सहवास, चितकळा, मेंदी, शेला, मृगजळ, गर्भरेशीम आणि आजची आपली कविता गर्भरेशीम या काव्यसंग्रहातली आहे. हे काव्यसंग्रह आहेत आणि श्यामली आणि कदली हे त्यांचे कथासंग्रह आहेत. तर चला मग कवितेकडे वळूयात. कविता काहीशी अशी आहे. गर्भरेशीम या काव्यसंग्रहातली कविता आहे. वर कोऱ्या आभाळाची भट्टी तापली तापली, खाली लेकरांची माय वारा पदराने घाली. वाऱ्याखाली कसे बसे उभे रोप जवारीचे, एक मलूल पोपटी दोन सुकल्या पात्यांची. उभी कोणाच्या दारात रांग भुकेल्या बाळांची, थाळा वाडगा घेऊन अशी तिष्ठत केव्हाची. पोरक्या अर्भकाना एक पाणी कामी लेना, उभा डोळ्यामध्ये थेंब तो का सुकून जाई. आणि ही जी कविता होती तिचं नाव होतं पाणी पाणी. ही आपली 6वीच्या पुस्तकातली कविता होती. तर आजची कविता तुम्हाला कशी वाटली मला कळवा आणि झालेल्या उशिराबद्दल माफी असावी. तर भेटूयात अशाच कवितांसोबत उद्या पुन्हा. बाय.